फळबागांचं झालं, भाजीपाल्याचं झालंय, धान रब्बी धानाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचं कंबरडं मोडल्याची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. एकीकडे हमीभाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः शेतकरी पिचला गेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तातडीनं पंचनामे होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनाही आमची आणि त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हे पंचनामेचे आदेश द्या आणि नुकसान भरपाई घोषित करा. कारण हे नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे जे बसेल तेव्हा तेवढं तरी किमान द्या. केंद्र सरकारकडे मागणी करा. केंद्र सरकार तुमचं आहे आणि केंद्राकडून ही मदत लवकर तातडीनं मिळाली पाहिजे. GSTच्या रूपानं महाराष्ट्राला केंद्र सरकार लुटतो आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पैसे देताना त्यांचा हात आकडता होतोय. त्यामुळं यांनी तिकडे ताकद दाखवावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा. जातीय जनगणनेमध्ये ओबीसीची संख्या कमी होईल असं विधान जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे, कसं पाहतात? नाही, जातीय जनगणना मला वाटतं की हे निवडणूक बिहारच्या तोंडावर घेतलेला निर्णय, अजून त्याच्या संदर्भातला क्लिअर ड्राफ्ट काही अजून आलेला नाही किंवा त्याची काय ते जातीय जनगणनेचे निकष असणार आहेत ते संपूर्ण बाहेर आल्याशिवाय त्यावर बोलणं उचित होणार नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जातीय जनगणना ही होणे क्रमप्राप्त होतं आणि त्याची आवश्यकता होती. कारण उद्याचं आरक्षण हे त्यावरच आधारित ठरणार आहे. त्यामुळे कोणी जर आमची संख्या ओबीसीची कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे फळं भोगावे लागतील. तो प्रयत्न कोणी करू नये आणि त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष असणार आहे. उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार आहे. पुन्हा काहीतरी नवीन चक्र फिरतंय असं वाटते का? तिकडे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पहिली इकडे जाणार अशी चर्चा होती ना, आज शिवसेनेची भेट घेतली. सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे. एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते. सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली. म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे. सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकतो. जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली शरद पवार गटाची. त्यामध्ये अशोक सोनवणे यांनी संताप व्यक्त केला की मी मागासवर्गीय असल्याने मला बोलू देत नाही. कसं पाहता तुम्ही? नाही, ते तर मागासवर्गीयाला कोण विचारताय? सरकार मागासवर्गीयमध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसेंच्या बैठकी हा काय त्यांचं ते पक्षाचं बघत बसतील. पण कदाचित त्यांनाही बाहेर जायचं असेल म्हणून अशा प्रकारचे आरोप होत असतात. काहीतरी करून कारण दाखवून पळायसाठी मार्ग शोधणाऱ्यापैकी असावेत. म्हणजे काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेची मध्यस्थी का असा जो सवाल आहे तो स्वतः शरद पवार काय खरं म्हणजे अमेरिकेची काय गरज होती? भारत का झुकला अमेरिकेच्या पुढे हाच प्रश्न देशातील लोक विचारत आहेत. भारताने अमेरिकेला ज्या आमच्या देशांच्या पंतप्रधानांनी ज्या ताकदीनं निवडणूक किंवा सत्तेमध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले ती अपेक्षा भारतातील जनतेची होती, हिंदुस्थानच्या लोकांची होती की आमचे पंतप्रधान कोणापुढे झुकणार नाही आणि वाकणार नाही. ही जी स्थिती होती तो भंग झाला आहे. खरं म्हणजे जो विश्वास होता तो विश्वासघातामध्ये रूपांतर झाल्याची भावना लोकांमध्ये आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळं हा नेमका प्रकार कशामुळे झाला? अरे आमचं सैन्य इतकं ताकदवर आहे की इकडे झुकण्याची गरजच नव्हती आणि पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना कधीच भारत घाबरला नाही. भारताने कधी त्या धमक्यांना महत्त्व दिलं नाही. पण काल पंतप्रधानांच्या सगळ्या भाषणातून एक दिसलं की अमेरिकेपुढे आम्ही झुकलो नाही किंवा झुकणार नाही अशा प्रकारचं वाक्य जर आलं असतं तर महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानच्या लोकांना बरं वाटलं असतं. पण त्या संदर्भातला उल्लेख झाला नाही.
पहिल्यांदा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्तानला झुकवत असताना पाकिस्तानचं नाव कधी पंतप्रधान घेत नाही. ती जे म्हणजे वारंवार जो नाव घेतलं जातं ते घेण्याची गरज नव्हती. एवढं महत्व त्या चिल्लर देशाला देण्याची गरज नव्हती. पण आता काय त्यांच्या प्लॅनिंग आहेत हे मला सांगता येणार नाही. पण कालचं पंतप्रधान महोदयांचं भाषण जे होतं ते भाषण अमेरिकेला इशारा देणारं ठरायला पाहिजे होतं, पण ते काही दिसलं. पण त्याआधी ट्रम्पने जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की व्यापाराची मी धमकी दिली त्यामुळे हे युद्ध थांबलं गेलं असं ट्रम्प म्हणाले. नाही, ते ऐकलं आम्ही. त्यांच्या भाषणानंतर पंतप्रधानांचं भाषण झालं. पूर्वी त्यांचं भाषण झाल्यानंतर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचं झालं. तर ती अपेक्षा होती की ट्रम्प हमको जिंकते नाही. आणि ज्यावेळेस ते म्हणत होते की मुंबईवर हल्ला होतो आणि रडत रडत अमेरिकेकडे जाऊ सांगतात, पाकिस्तानात घुसायला पाहिजे. नका घुसू, पण सैन्य आमचे ताकदवर आहेत. त्यांना तुम्ही जो अधिकार दिला होता किंवा त्यांना तुम्ही पूर्ण निर्णय घेण्याचा तुम्ही त्यांना अधिकार दिला, पण त्यावर तरी ठाम राहून ते करण्याची आवश्यकता होती. पण काल पंतप्रधानांच्या भाषणातून निराशा आणि हतबलता दिसली. धन्यवाद.